हॅलो, मला बनवायचं आहे झणझणीत असं पिठलं. तर त्यासाठी मी इथं पीठ भिजवून घेतलेलं आहे. कढईमध्ये छान असं तेल गरम करून घेतलं. त्याच्यामध्ये टाकला राई, जिरे आणि कढीपत्ता छान असा तडतडू दिला. आणि आता त्याच्यामध्ये टाकला बारीक चिरून कांदा पण छान असा भाजून घ्यायचा आहे. तर त्याच्यामध्ये टाकला लसूण. आणि बघा आता आपल्या कांद्याला सोनेरी कलर यायला लागलेला आहे. तर आपण टाकला बारीक चिरून मिरची. तर मिरची पण छान अशी भाजून घ्यायची. आणि त्याच्यानंतर टाकायची थोडीशी हळद ही छान अशी परतून घ्यायची. त्याच्यानंतर टाकायचं थोडंसं पाणी. आणि पाणी टाकून झाल्यानंतर छान अशी उकळी येऊ द्यायची. आणि मीठ टाकायचं. तर बघा आता आपल्या पाण्याला उकळी येत आलेली आहे. तर आता त्याच्यामध्ये टाकायचं शेंगदाण्याचं कूट टाकून झाल्यानंतर जे पीठ भिजवलेलं ते टाकायचं. आणि पीठ टाकून झाल्यानंतर असं ढवळून घ्यायचं, जेणेकरून त्याच्यामध्ये आपल्याला गाठी होऊ द्यायच्या नाहीत. आणि आता आपल्या पिठलेला बघा उकळी यायला लागलेली आहे. तर आता आपलं पिठलं तयार झालेलं आहे. तर त्याच्यावर आपण टाकूया बारीक चिरून कोथिंबीर अशी भरपूर टाकायची. तर हे पिठलं गरम गरम भाकरीसोबत खूपच छान लागतं. तर असं पिठलं कुणाकुणाला आवडतं. तर मी आता पिठल्याबरोबर खाण्यासाठी भाकरी बनवत आहे. तर पिठल्याबरोबर गरम गरम भाकरी खूपच छान लागते. तर माझा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर बाय.